हे दृश्य आपण पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर पाहतोय। हा फोटो नेमका काय आहे तर ऑपरेशन टायगर पार पडल्यानंतर फुटीर खासदारांचा बंड केलेल्या खासदारांचा पहिला फोटो पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर आपण पाहतोय। यामध्ये आपल्याला संजय दिना पाटील दिसत आहेत। ईशान्य मुंबईचे खासदार आहेत। मुंबईतले खासदार जे फुटलेले आहेत संजय दिना पाटील। ऑपरेशन टायगर नंतर पहिला फोटो समोर आलेला आहे ज्यामध्ये बंड केलेले फुटलेले खासदार आपल्याला दिसतायत। आपण ही दृश्य पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर पाहतोय। तो फोटो शिवसेनेचे राष्ट्रीय समन्वयक अभिषेक वर्मा यांच्यासोबत ही बैठक झाली। त्या बैठकीतला हा फोटो असल्याचं कळतंय। पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर आपण हा एक्सक्लुझिव्ह फोटो पाहतोय। प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत, तपशील देतील। शिवाजी, या पद्धतीने ऑपरेशन राबवलं गेलं, कमालीची गुप्तता ठेवण्यात आली, त्यामधील हा फोटो असल्याचं समजतंय। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या फोटोमध्ये अभिषेक वर्मा यांनी हे ऑपरेशन राबवलं असं सांगितलं जात आहे। मात्र यामध्ये 3 व्यक्ती आपल्याला पाहायला मिळत आहेत। संजय देशमुख आहेत, नागेश आष्टीकर आहेत आणि संजय दिना पाटील आहेत। हे तीनही काँग्रेस शिवसेनेचे खासदार या ठिकाणी पाहायला मिळत आहेत, ठाकरे गटाचे। आणि एका पंचतारांकित हॉटेलमधील हा फोटो असल्याचं समजतंय। आणि या सगळ्या याच्यामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा समोर येतोय, तो म्हणजे ही ऑपरेशन टायगरची ही पहिली झलक आहे, पहिला फोटो आहे की कशा पद्धतीने पंचतारांकित हॉटेलमध्ये जनतेचे प्रतिनिधी म्हणून निवडून आलेले खासदार डील करतात का, बोलणीसांनी करतात का, आणि जनतेच्या मताचा एक प्रकारे या ठिकाणी संकोच करतात का, हा प्रश्न या फोटोमधून उपस्थित होतो। एकंदरीत जर पाहिलं गेलं तर एक संतापजनक बाब आहे। जनतेने एक विश्वासानं, एका वेगळ्या विचारधारेनं या लोकांना निवडून दिलं असतं जनतेचे प्रश्न मांडण्यासाठी, पण मात्र अशा पद्धतीने एका पक्षातून दुसऱ्या पक्षामध्ये जाण्यासाठी पंचतारांकित हॉटेलमध्ये डील होताना पाहायला मिळत आहेत। आणि हा तितकाच संतापजनक प्रकार आहे, कारण या अगोदर आपल्याला माहिती होतं की हे शिवसेनेचे 6 खासदार फुटणार। मात्र आता याचे ह्या फोटोने चित्र स्पष्ट होतंय की पंचतारांकित हॉटेलमध्ये या बैठका झाल्या आणि या बैठकांमध्ये कशा पद्धतीने हे 3 खासदार जे आहेत ते बसल्याचं पाहायला मिळतंय। तर एक या सगळ्यामुळे एक प्रश्न उपस्थित होतो की ऑपरेशन टायगरची कशा पद्धतीने व्यूहरचना आखण्यात आली होती, यामागे कोण नक्की होतं हे देखील या निमित्ताने समोर येत आहे। मात्र अत्यंत गुप्त पद्धतीने हे ऑपरेशन जे आहे ते राबवण्यात आलं। आणि या राबवण्यात आलेल्या हॉटेलमधून एक गोष्ट पाहायला मिळते, या सर्व खासदारांच्या गाठीभेटी किंवा याच्यामध्ये काय नक्की डील झालेली आहे, मंत्रिपदाचं सांगण्यात आलेलं आहे का वेगळे आमिष दाखवण्यात आले आहेत। मात्र जनतेचे प्रतिनिधी, सर्वसामान्यांचे प्रतिनिधी, हिंदुत्वासाठी गेलेले प्रतिनिधी, आमचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होईल असं सांगणारे प्रतिनिधी आपल्याला पंचतारांकित हॉटेलमध्ये जेवण करताना पाहायला मिळत आहेत। ते एकंदरीत जर पाहिलं तर जनमताचा हा संकोच आहे का, असं ज्या जनतेने ज्यांना मतदान केलं त्यांच्या मनात आल्याशिवाय राहणार नाही। अगदी खरं शिवाजी, तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे जनमताचा कौल काय होता। आता हे खासदार शिंदेच्या शिवसेनेसोबत जात आहेत। हे दृश्य आपण पाहतोय। हा फोटो पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर पाहू शकतोय। पंचतारांकित हॉटेलमधला हा फोटो असल्याचं कळतंय, असं तुमचं म्हणणं आहे। या फोटोमध्ये आपल्याला ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार दिसत आहेत आणि शिंदेच्या शिवसेनेचे अभिषेक वर्मा सुद्धा या फोटोमध्ये आपल्याला दिसत आहेत। शिवाजी, या फोटोबद्दलची आणखी काही माहिती समोर येते का? म्हणजे हा फोटो नेमका कधीचा आहे? ऑपरेशन टायगर माध्यमांपर्यंत पोहोचलं त्यानंतरचा आहे, त्या आधीचा आहे, दिल्लीमधला आहे, मुंबईतला आहे, महाराष्ट्रातला आहे, काय तपशील समोर येत आहेत शिवाजी? खरं जर पाहिलं गेलं तर दिल्लीमध्ये ऑपरेशन टायगर हे 1 वर्षापासून सुरू होतं, 1 ते 1.5 वर्षापासून। शिवसेना श्रीकांत शिंदे यांच्या घरी सर्वांना स्नेहभोजनाचा कार्यक्रम होता। त्या दरम्यान बातम्या यायला सुरुवात झाली की ऑपरेशन टायगरला सुरुवात झालेली आहे म्हणून। त्या दरम्यान नागेश आष्टीकर यांच्या घरून नागेश आष्टीकर देखील त्या ठिकाणी जेवणासाठी येणार होते, पण मात्र माध्यम पोहोचल्याने ते येऊ शकले नाही। तर त्यांचं प्रेम इतकं होतं की त्यांनी त्यांच्या घरी तयार केलेलं जेवण थेट श्रीकांत शिंदे यांच्या घरापर्यंत पोहोचलं। त्यावरून कळालं की कशा पद्धतीने ग्राउंड वरती नागेश आष्टीकर हे अगोदरच ठाकरे यांच्या संपर्कातून तिथपर्यंत पोहोचलेले आहेत। आणि तेव्हाच याची कुजबूज सुरू झाली होती। आणि जेव्हा प्रतापराव जाधव यांच्या घरी जेवणाचा कार्यक्रम असतो मंत्री म्हणून, त्या ठिकाणी देखील हे सगळे खासदार उपस्थित असल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं। आणि त्यावरून एक बाब स्पष्टपणे लक्षात येत होती की काहीतरी सुरू आहे आणि हे कधीपर्यंत पूर्ण होणार
आणि कितपत सगळे लोक यासाठी तयार आहेत का, असे प्रश्न उपस्थित केले जात असताना संख्यांची जुळवाजुळव सुरू होती. आणि ही संख्यांच्या जुळवाजुळव झाल्यानंतर खास करून ओमराजे निंबाळकर, बंडू जाधव म्हणजे आणि राजाभाऊ वाजे यांच्याशी थेट संपर्क सुरू होता. संजय देशमुख आणि धन्यवाद शिवाजी दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी.